ओके. मागचा मॉलिक्यूल सगळ्यांना समजला जो आपण सॉल्व्ह केला तो? सर. ओके. एक मिनिट. मग प्रथमेश पुढचा जमेल ना तुला सॉल्व्ह करायला? हो सर, समजला तो पण आता. ठीक आहे, चालतंय. चला पुढचे एमसीक्यू आपण सॉल्व्ह करू. आपले रेग्युलर एमसीक्यू आलेत का रे सगळे? बहुतेक त्या एका ग्रुपला मेसेज टाकावं लागेल बरं का, ते अजून काही मुलं आहेत. मिनिट. ठीक आहे, ऑलमोस्ट एकच दोनच जण बाकी आहे फक्त. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. चला पुढचा एमसीक्यू आपण सॉल्व्ह करूया. बघूया पुढचा एमसीक्यू काय आहे. सो द नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स प्रेझेंट इन इथिल क्लोराइड आर रिस्पेक्टिव्हली. इथिल क्लोराइड मध्ये किती सिग्मा बॉन्ड असतात, किती पाय बॉन्ड असतात, हे तुम्हाला ओळखायचं आहे. सो ऑप्शन्स मी तुम्हाला दिले आहेत. 7 सिग्मा 0 पाय. 7 सिग्मा बॉन्ड 0 पाय बॉन्ड असं एक आन्सर आलंय. बाकीच्या स्टुडंटने विचार करा. सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड. आता मी तुम्हाला थेरी अशी एक्सप्लेन केली होती जी आपल्या फिजिकल क्लास जेव्हा चालू होते तेव्हा पण आपण डिस्कस केलं होतं केमिकल बॉन्डिंगमध्ये. तर सिग्मा बॉन्ड इज फॉर्म बाय ॲक्सेल ओव्हरलॅप अँड पाय बॉन्ड इज फॉर्म बाय लॅटरल साइडवेज ओव्हरलॅप. हे तुम्हाला आठवत असेल की जेव्हा ऑर्बिटलचा असा ॲक्सेल ओव्हरलॅप होतो, ॲक्सेल ओव्हरलॅप फॉर्म झाला असेल, ॲक्सेल ओव्हरलॅप झाला असेल तर कुठला बॉन्ड तयार होतो? सिग्मा बॉन्ड तयार होतो. आणि जर लॅटरल ओव्हरलॅप झाला असेल, हा टॉपिक बहुतेक सगळ्याच ब्रांचेसला झालाय, तुम्हाला हे आठवत पण असेल. या टाईपच्या ओव्हरलॅपला आपण कुठला ओव्हरलॅप बोलतो? लॅटरल ओव्हरलॅप. आणि लॅटरल ओव्हरलॅपमुळे कुठला बॉन्ड तयार होतोय? पाय बॉन्ड. पण आज जर तुम्ही असा शोध लावत बसले की ॲक्सेल ओव्हरलॅप झालाय की लॅटरल ओव्हरलॅप झालाय, तर तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचाल, पण तुमचं खूप नुकसान झालेलं असेल, वेळ खूप गेलेला असेल तुमचा. तुम्हाला वेळ एवढा जाऊ द्यायचा नाही. तुम्हाला फक्त काय जमलं पाहिजे? त्यांनी दिलेल्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर जमलं पाहिजे. त्यांनी दिलेल्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर जमलं पाहिजे. इथिल क्लोराइड. मला हे सांगा, इथिल क्लोराइडला आपण रिप्रेझेंट कसं करतो? CH3, CH2, Cl अशा पद्धतीने प्रेझेंट करतो आपण त्याला. तेच स्ट्रक्चर कम्प्लिटली दाखवा, असं अगदी व्यवस्थित दाखवा. CH3, देन CH2 अँड Cl. आता मला हे सांगा, पाय बॉन्ड हा नेहमी केव्हा फॉर्म होतो माहिती का? जेव्हा दोन ॲटमच्या मध्ये, सपोज ए आणि बी आहे, दोन ॲटमच्या मध्ये डबल बॉन्ड असेल, तर त्या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड असतो पाय बॉन्ड, दुसरा कन्फर्म कुठला असतो? सिग्मा बॉन्ड असतो. त्याच्यानंतर समजा दोन ॲटमच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे, तर हा सिंगल बॉन्ड कन्फर्म कुठला बॉन्ड असतो? सिग्मा बॉन्ड असतो. तर लक्षात घ्या, इथे सिग्मा बॉन्ड जिथे जिथे तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसतंय ना, जिथे तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसत आहेत ते सगळेच्या सगळे सिग्मा बॉन्ड आहेत. तर सांगा टोटल सिग्मा बॉन्ड झाले किती? सिग्मा बॉन्ड किती झाले? चेक करा. 1 2 3 4 5 6 7. सिग्मा बॉन्ड झाले किती? 7. आणि नंतर सांगा मला पाय बॉन्ड तुम्हाला एक तरी सापडतोय का? पाय बॉन्ड एकही नाहीये. व्हॅल्यू किती असणार आहे? 0. सो 7 या आन्सरला तुम्हाला टिक करायचं आहे. बघा, गोष्टी कुठल्या सोडून चालणार नाहीये. तुम्ही जे पण ऐकलं आहे ते कुठे ना कुठे तुमच्या कामात येणार आहे. आणि त्याशिवाय ऑप्शन नाहीये. समजा मी तुम्हाला असा एक मॉलिक्यूल दिला, सपोज मी तुम्हाला मॉलिक्यूल दिलाय विनाइल विनाइल क्लोराइड. तर सांगा मला विनाइल क्लोराइड मध्ये किती सिग्मा बॉन्ड असतात आणि किती पाय बॉन्ड असतात? तर त्याचं स्ट्रक्चर जमलं पाहिजे आधी. मग विनाइल क्लोराइडला स्ट्रक्चर प्रेझेंट कसं करतो आपण? CH2 डबल बॉन्ड CH Cl. याला अजून चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करा. कार्बन, त्या फर्स्ट कार्बनला 2 हायड्रोजन, डबल बॉन्ड अगेन कार्बन, त्या कार्बनला एक हायड्रोजन आहे आणि एक क्लोरीन आहे. तर सांगा मला, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, जिथे जिथे तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसतो आहे, जिथे सिंगल बॉन्ड आहे ते सगळेचे सगळे कुठले बॉन्ड आहेत? सिग्मा बॉन्ड आहे. आणि डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड असतो पाय बॉन्ड, एक बॉन्ड असतो सिग्मा बॉन्ड. मग सांगा टोटल सिग्मा बॉन्ड तुम्हाला किती मिळाले?
1 Pi. 2 3 4 5 आणि पाय बॉन्ड किती आहे? 1. पाय बॉन्ड 1 आहे. 1. समजा मी तुम्हाला विचारलं हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड आर प्रेझेंट इन ऍसिटिलीन. ऍसिटिलीनचं स्ट्रक्चर कसं असतं? ऍसिटिलीन इज रिप्रेझेंटेड ॲज CH ट्रिपल बॉन्ड CH. याला आपण चांगल्या पद्धतीने अजून प्रेझेंट करूया. C ट्रिपल बॉन्ड अँड H. मला हे सांगा, तुम्हाला मी आत्ता सांगितलंय जिथे सिंगल बॉन्ड असतो तो कन्फर्म सिग्मा बॉन्ड. आता ट्रिपल बॉन्ड बहुतेक फक्त काहीच मुलांनी शिकलेत, ज्याच्यामध्ये आपण SP हायब्रिडेशन स्टडी केलं असेल जेव्हा फिजिकल क्लास चालू होते तेव्हा. पण हा टॉपिक सगळ्या मुलांचा नाही झालाय, बहुतेक एखाद्याच ब्रांचचा झालाय, बहुतेक कोहिनूरचा झाला असेल फक्त हा टॉपिक. तर लक्षात घ्या, तुमचा हा टॉपिक अजून फिजिकल क्लासमध्ये नाही झालाय, पण फक्त सांगून ठेवतोय. जेव्हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो ना, तर त्याच्यामधले 2 बॉन्ड असे असतात ज्यांना बोलतात पाय बॉन्ड आणि एकच बॉन्ड असा असतो ज्याला बोलतात सिग्मा बॉन्ड. मग याच्यामध्ये टोटल सिग्मा बॉन्ड तुम्हाला किती मिळाले आहेत? सिग्मा बॉन्ड 3. तुम्हाला मिळाले आहेत 3 3. आणि पाय बॉन्ड तुम्हाला किती मिळालेत? 2 2. मिळाले. मग क्वेश्चनचा टाईप महत्वाचा आहे की तुम्हाला सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड ओळखता आले पाहिजे. समजा मी तुम्हाला विचारलं की बेन्झीन मध्ये किती सिग्मा बॉन्ड असतात, किती पाय बॉन्ड असतात? बेन्झीन मध्ये किती सिग्मा बॉन्ड, किती पाय बॉन्ड असतात? बघा, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. इथे मी असं 6 sigma 3 pi. एक मिनिट. सिग्मा बॉन्ड तुमचं म्हणणं आहे किती? 6 असले पाहिजे आणि पाय बॉन्ड किती असले पाहिजे? 3 असले पाहिजे. आपण चेक करू. बेन्झीनला आपण ड्रॉ करतोय. ओके. आता बघा, इथे सिंगल बॉन्ड आहे तिथे सिग्मा मार्क करून ठेवा आधी. डोळे झाकून अगदी बिंदास. जिथे सिंगल बॉन्ड आहे तो सिग्मा अँड सिग्मा. आणि जिथे डबल बॉन्ड असतो त्यातला एक सिग्मा असतो आणि दुसरा पाय असतो. सिग्मा पाय, सिग्मा अँड पाय. मग आता सांगा सिग्मा झाले किती? 1 2 तर 3 4 5 6. सिग्मा बॉन्ड 6. हायड्रोजनचे पण केले लागतील ना? अरे हा, व्हेरी नाईस. हायड्रोजन पण घ्यावं लागतं आपल्याला. तर अजून 6 त्याच्यामध्ये ऍड होतील. कारण आपण बेन्झीन काढताना ना अशा पद्धतीने काढून मिळतो. अजून क्लॅरिफिकेशन मिळेल तुम्हाला. बघा, आपण बेन्झीन काढताना असे पूर्ण कार्बन दाखवू. इथे डबल बॉन्ड, सिंगल, डबल, सिंगल, डबल, सिंगल आणि प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन पण असतो. ओके, मी तुम्हाला काय बोललो, जिथे सिंगल बॉन्ड आहे तिथे बिंदास सिग्मा लिहून ठेवायचा आहे. सिग्मा बॉन्ड, तुम्ही मोजत राहा. ओके, आता फक्त सिंगल बॉन्ड वालेच दाखवले. आणि जिथे डबल बॉन्ड असतो त्यातला एक सिग्मा असतो आणि दुसरा पाय असतो. सिग्मा पाय, सिग्मा पाय. आता सांगा, टोटल पाय बॉन्ड तर तुम्हाला 3च मिळालेत. सिग्मा बॉन्ड झाले बघा किती? 12. 12 सिग्मा बॉन्ड. ओके, कोणाच तरी माईकचा नॉईज येतोय रे, बघा तर बरं. बोलतानाच फक्त ऑन करा. चला, तर मग आता तुम्हाला सिग्मा बॉन्ड पाय बॉन्डची कॉन्सेप्ट क्लिअर झाली. सध्याचा मॉलिक्यूल जो तुम्हाला विचारला गेला होता तो मॉलिक्यूल होता इथिल क्लोराईड. एक मिनिट, आनंद म्यूट कर ना बाबा. हा, आता इथे आपण सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड कोणाचे बघितले? इथिल क्लोराईड. त्याचं आपण सोल्युशन बघूया. इथिल क्लोराईड सांगायची तर आवश्यकता नाही, तुम्हाला कळलं ते आता. हे सिग्मा बॉन्ड सगळ्याचे सगळे सिग्मा बॉन्ड आहे. पाय बॉन्ड एकही नाहीये. मग 7 सिग्मा बॉन्ड 0 पाय बॉन्ड. वी गो विथ ऑप्शन 3. ऑप्शन 3 इज करेक्ट. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. The CCl bond in ethyl chloride is formed by dash dash overlapping. ऑप्शन पण लगेच देऊन टाकतो, थोडं स्पीड वाढवू आपण. असे 4 ऑप्शन मी तुम्हाला दिले आहेत. काय वाटतं कुठलं ऑप्शन करेक्ट असेल? sp3p. sp3 आणि p असं एक आन्सर आलेला आहे सध्या. बघा, इथिल क्लोराईड म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे? CH3 CH2 अँड Cl. आता अजून थोडंसं ब्रीफली एक्सप्लेन करतो. प्रत्येक कार्बनला त्याचे जेवढे काही हायड्रोजन आहेत ते दाखवून दिलेत मी. या कार्बनला 2च हायड्रोजन आहेत आणि त्याला 1 क्लोरीन आहे. आता त्यांचा फोकस कोणावरती आहे? त्यांचं फोकस आहे या बॉन्डवरती, CCl बॉन्ड. म्हणजे ते यांच्याबद्दलच बोलत आहे, बाकीच्या बॉन्डमध्ये आपण इंटरेस्ट घ्यायचा नाही.
त्यांचं असं म्हणणं की हा बॉन्ड तयार होताना कुठल्या ऑर्बिटलचं ओव्हरलॅप होतंय. आता ओळखायचं कसं, हे या पण टाईपचा आपण क्वेश्चन बघितला होता. तर मला एक सांगा, हा जो कार्बन आहे ज्याला मी बॉक्स केलाय, त्या कार्बनला सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड आहेत. याचा अर्थ त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे? sp3 sp3. आणि या साईडला आहे क्लोरीन. आता क्लोरीनचं ओळखायचं कसं काय? तर तुम्हाला क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जमलं पाहिजे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 17. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला आठवतंय का? 1s2, 2s2, 2p6, 3s2 अँड 3p. 3p किती नाव सांगा मला? 5 3p5. आता आउटर मोस्ट शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे किंवा आउटर मोस्ट ऑर्बिटल कुठले आहे? p ऑर्बिटल. मग मला हे सांगा, p म्हटलं, आता पुढे जाण्याची ॲक्च्युअली गरज पण नाही आपल्याला, आपल्या क्वेश्चनचं आन्सर इथेच मिळून गेलंय. या p मध्ये आहेत 5 इलेक्ट्रॉन्स. हे 5 इलेक्ट्रॉन्स आपण पुट करतो हंट्स रूलनुसार. फर्स्ट इलेक्ट्रॉन, सेकंड इलेक्ट्रॉन, थर्ड इलेक्ट्रॉन, 4 अँड 5. आता मला हे सांगा, बॉन्ड फॉर्मेशनमध्ये अकॉर्डिंग टू व्हॅलन्स बॉन्ड थेअरी पेड इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात की अनपेड? अनपेअर्ड. अनपेड इलेक्ट्रॉन. Unpaired. मला हे सांगा, अनपेड इलेक्ट्रॉन याच्यामध्ये प्रेझेंट आहे की नाही? अनपेड इलेक्ट्रॉन इथे प्रेझेंट दिसतोय तुम्हाला? येस ऑर नो? दिस इज अन अनपेड इलेक्ट्रॉन. मग मला हे सांगा, ही पूर्णच्या पूर्ण ऑर्बिटल कुठली ऑर्बिटल आहे? दिस इज अन p ऑर्बिटल. p हा, भले तुम्ही त्याला px, py आणि pz म्हणू शकताय, पण ओव्हरऑल हा अनपेड इलेक्ट्रॉन कोणाचा पार्ट आहे? p ऑर्बिटलचाच पार्ट आहे. याचा अर्थ क्लोरीनची p ऑर्बिटल बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. क्लोरीनची p ऑर्बिटल. मग आपण ते हायब्रिडायझेशन कुठलं सांगतोय किंवा ओव्हरलॅप कुठलं सांगतोय? द ओव्हरलॅप टेक्स प्लेस बिटवीन sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड p ऑर्बिटल ऑफ क्लोरीन. मग असं sp3p याला आपण काय करणार आहोत? टिक करणार. सो वी गो विथ ऑप्शन सेकंड. ओके, हे त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय, पण त्यांच्या पद्धतीने अजून काय एक्सप्लेनेशन ते बघून घेऊ आपण. तेच असणार आहे, दुसरं काय असणार आहे? त्यांचं फक्त शॉर्टकट आहे बस. सांगितलं काय काय, पण ते कसं आणलं, काय आणलं, हे आपला पार्ट आहे. जेव्हा आपण कसं एक्सप्लेन करतोय. ओके, सो ऑप्शन बी इज करेक्ट. आता मला एक अंदाज आला असेल, तुम्ही एकदम हॉनेस्टली सगळ्यांनी मला रिप्लाय करायचं आहे, प्रामाणिकपणे सांगायचं आहे. नुसतं थेअरी ऐकणं, इयरफोन लावून तुम्ही थेअरी ऐकताय. थेअरी नुसतं ऐकत राहणं, ती थेअरी समजून घेणं, थेअरी सोपी वाटणं ऐकायला, इट्स अ इझी टास्क. हा टास्क इझी आहे. बट ती थेअरी ॲप्लाय करून MCQ सॉल्व्ह करणं हे थोडं चॅलेंजिंग पार्ट असतं. MCQ सॉल्व्ह करणं हे थोडंसं चॅलेंजिंग पार्ट असतं. हे तुम्हाला मान्य होतंय का? Yes, sir. yes sir Yes, हां, sir. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं हेच आहे, की तुम्ही थेअरी तर ऐकतात, मान्य आहात. पण तुम्ही काय करा, सायमल्टेनियसली ना MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस पण करा. मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने, म्हणजे काही हेडेक नाहीये, सगळेच एक्झाम छान गेले पाहिजे MCQ वाले. तुम्ही ना डेली, म्हणजे आजपासून तर तुमचं 12th कंप्लीट होईपर्यंत तुम्ही डेली ना केमिस्ट्रीचे कमीत कमी 10 ते 15 MCQ सॉल्व्ह करत जा. कमीत कमी बोलतोय मी तुम्हाला, मिनिमम बोलतोय, मॅक्झिमम तुमच्यावरती नो लिमिट. तुम्ही मिनिमम 10 to 15 MCQ डेली सॉल्व्ह करत जा, कुठल्याही लेवलचे. भले ती लेवल इझी का असेना. पण ॲट द एंड तुम्ही इतरांपेक्षा बऱ्यापैकी पुढे गेलेले असाल नकळत. दररोज 10 ते 15 MCQ सॉल्व्ह करा. चला एखाद्या दिवशी नाही जमले, सोडून द्या विषय, पण पुढच्या दिवशी 20-25 सॉल्व्ह करून टाका. म्हणजे बॅकअप काढा लगेच, की येस, दररोज ठरवून घ्यायचं, चला 15 पण नाही, दररोज 10 MCQ सॉल्व्ह करा. तुम्ही दररोज 10 MCQ सॉल्व्ह केले तरी तुमचे बऱ्यापैकी टॉपिक कव्हर होणार आहे. तुमचे बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर झालेले असेल, पण ठरवून घ्यायचं की दररोज 10 MCQ सॉल्व्ह करायचे. आणि 10 MCQचे सोल्युशन पण तुमच्या समोर असलं पाहिजे. समजा तुम्हाला काही अडलं, तर तुमचं सोल्युशन तुमच्या समोर पाहिजे. नुसतं समजा आपण क्लासकडनं बुक्स प्रोव्हाइड केल्या, सर तेवढं इनफ आहे का? मला सांगा, तेवढं पुस्तक इनफ राहिलं असतं तर आपण एवढा अभ्यास केला असता का? ही थेरी शिका, ती थेरी. मी तर पूर्ण पुस्तकातले MCQ रटून घेतले असते तुमच्याकडनं. हेच MCQ करा, हेच करा, हेच करा. मी तुम्हाला MCQ वाचल्यास तुम्ही आन्सर देऊन टाकलं असतं. एवढं रटून घेतलं असतं. पण त्याला काही अर्थ नाही. मग तुम्हाला दररोज कमीत कमी 10 MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. मार्केटमधून असं एखादं बुक बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला MCQ दिलेत, ते तुम्ही ट्राय करा. नाही जमलं तर सोल्युशन आहेच त्याचं. आणि अजून काही दिवसानंतर मी ट्राय करतो, चॅप्टरचे ना, चॅप्टर वाईज मी तुमचे नीटला विचारलेले क्वेश्चन पण घेणार आहेत हळूहळू. किंवा काय करेल, ते रेकॉर्ड करून देत जाईल. जेणेकरून तुम्हाला कळेल की येस, समजा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण चॅप्टर संपवला सगळा. मग त्याच्यावरती कुठले कुठले आजपर्यंत नीटला विचारले गेले ते तुम्हाला सॉल्व्ह करून देत जाईल.
जेणेकरून वाटेल की हो हे आपलं झालंय, फक्त आठवत नाहीये. मग डोक्यात फक्त एक असेल की आठवलं पाहिजे. मग तेव्हा तुम्ही अभ्यासाला लागणार. ठीक आहे ना? नाही, पी-डी-एफ तर माझ्याकडे नाहीये ऋषिकेश. तुम्हाला मी सजेस्ट काय करणार माहिती आहे का? एम-सी-क्यूच्या पी-डी-एफ जर तुम्हाला द्यायचं ठरलं, तर एवढे सारे टेलिग्राम चॅनल आहे, इतके सारे ग्रुप्स असतात, ज्याच्यामध्ये इझिली एम-सी-क्यू मिळून पण जातील. पण मला काय म्हणायचं माहिती आहे का? एम-सी-क्यूचे पी-डी-एफ तुमच्याकडे आत्तापर्यंत खूप जमा झाले असतील. पण आपण खरोखर ते पी-डी-एफ ओपन करून त्यातले एम-सी-क्यू सॉल्व्ह करतो का रे? की आपण मोबाईलमध्ये ते बघणार, मग ते असं ते ते स्क्रीन छोटी दिसणार, मग त्याला झूम करून बघणार आणि मग ते 1 दिवस केलं, 2 दिवस केलं. नंतर लक्षात पण राहत नाही की काल कुठपर्यंत पोहोचलो होतो. मग त्यातला इंटरेस्ट निघून जातो. माझं म्हणणं काय आहे की तुमच्या हातात समोर तुमच्या काय असलं पाहिजे? बुक असलं पाहिजे. फिजिकली असं बुक दिसलं पाहिजे. पेन्सिल हातात पाहिजे. कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करताय, क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करताय. त्याच्या साईडला काही ना काही पेन्सिलने तुम्ही रफ वर्क केलेलं असेल. ते तिथं असलं पाहिजे. तो ॲक्चुअली तुमचा स्टडी आहे. असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. करू शकतोय ना. हर्ष तू करू शकतो आहे. हे बघा एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्यासाठी ना तुम्ही 2 बुक परचेस करा. एक घ्या तुम्ही टार्गेट आणि दुसरं घ्या तुम्ही एम-टी-जी पब्लिकेशनचं. टार्गेट आणि एम-टी-जी पब्लिकेशन. मग तुम्ही काय करा माहिती का? एम-टी-जी पब्लिकेशनचं बुक हे नीटच्या एम-सी-क्यू सॉल्व्हसाठी घ्या आणि टार्गेटचे तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही सी-ई-टीसाठी घ्या. म्हणजे होणार काय माहिती का? टार्गेट पण सॉल्व्ह झाला पाहिजे, जेणेकरून सी-ई-टीचा स्कोर होतोय आणि एम-टी-जी पण सॉल्व्ह झाला पाहिजे, पण ते एम-टी-जी घेताना नीटचं घ्या आणि टार्गेट घेताना सी-ई-टीचं घ्या. जेणेकरून दोघांचा कॉम्बो होऊन तुम्हाला दोघं एक्झामला खूप फायदा होईल. हां, याच्या पलीकडे तुमच्याकडे कुठलंही कंटेंट असेल, ते तुम्ही प्रिफर करू शकताय. आणि तुमच्याकडे जर पी-डी-एफच्या फॉर्ममध्ये कुठून अजून छान-छान कंटेंट भेटत असेल, तर ते मला शेअर करत जा. जर ते मला चांगलं वाटलं, तर मी बाकीच्यांना पण रेकमेंड करेन. फक्त ग्रुपमध्ये डायरेक्टली नका टाकू. कारण ते काय होतं, मग ते वापरायचं की नाही वापरायचं, चांगलं आहे की नाही आहे, ते मुलांच्या मनात पुन्हा डाउट्स असतात. ओके? असेल तर माझ्याकडे पाठवत जा ते. चला जाऊया आपण पुढे. हां, येस यू कॅन कॉल. पण लगेच करा कारण पुढे परत माझं 12:15 वाजता अजून दुसरे लेक्चर आहेत. लवकर करा लगेच. ओके? हां, लगेच म्हणजे एक 2 मिनिटाचा ब्रेक द्या मला. 2 मिनिटं थांबा. स्क्रीन वगैरे ऑफ करणं, रेकॉर्डिंग वगैरे सगळं. मग तेव्हा 2 मिनिटानंतर तुम्ही कॉल करा मला. ओके? सो आता इथेपर्यंत आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. टर्शरी अल्किल क्लोराइड इज येस. टर्शरी अल्किल क्लोराइड इज ऑप्शन ए, बी, सी, डी. चला वेट करतोय तुमच्या आन्सरचा. म्हणजे माहित नाही की मला एका सेकंदात का आन्सर सापडलं आणि तुम्ही अजून विचारच करताय. मग काय फरक आहे सांगा तर बरं. प्रॅक्टिसचा फरक आहे फक्त. एमसीक्यू ला स्पीड पण आला पाहिजे. एमसीक्यू सॉल्व्ह करणं महत्वाचं आहेच, पण एमसीक्यू कमीत कमी वेळात सॉल्व्ह करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. ऑप्शन 4. ऑप्शन 4 येस. आपण प्रत्येक चेक करू. पहिला ऑप्शन तुम्हाला काय दिला बघा. दिस इज 2 क्लोरोब्युटेन. हाऊ वी कॅन रिप्रेझेंट 2 क्लोरोब्युटेन. आता जे स्ट्रक्चर मी ड्रॉ करतोय त्या स्ट्रक्चरचं मी जे नाव तुम्हाला दिलंय त्याचं मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवतोय. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज दिस इज 2 क्लोरोब्युटेन. सांगा मला 2 क्लोरोब्युटेन हा कुठल्या टाईपचा अल्किल हेड आहे? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कुठलं वाटतंय तुम्हाला? सेकंडरी. सेकंडरी. हा कुठला आहे? सेकंडरी. आणि आपल्याला शोधायचा कुठला आहे? टर्शरी शोधायचा आहे. आपल्याला त्यांनी टर्शरी विचारलं ना, मग याचा अर्थ ऑप्शन ए चालणार नाही आपल्याला. ऑप्शन बी सॉल्व्ह करू आपण. ऑप्शन बी मध्ये सेकंडरी ब्युटिल क्लोराइड हा तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन देतोय. आता सेकंडरी ब्युटिल क्लोराइड असं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर मला एक सांगा, क्लोराइड तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतोय की तिथे क्लोरीन आहे. ब्युटिल तुम्हाला सांगतोय की टोटल नंबर ऑफ कार्बन किती असणार आहे? 4 कार्बन असणार आहे. पण सेकंडरी शब्द तुम्हाला काय इन्फॉर्मेशन देतोय बरं? हा वर्ड तुम्हाला काय सेकंडरी कार्बनलाच क्लोरीन अटॅच झालाय ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्लोरीन हा सेकंडरी कार्बनला अटॅच पाहिजे. मग आता मला 4 कार्बन तर दाखवायचे आहेत. मी ते 4 कार्बन दाखवतो. 1, 2, 3 अँड 4 इथे दाखवलाय. आणि मला
सेकंडरी शब्द का बोलावा लागला, कारण सेकंडरी हा वर्ड तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय की जो हॅलोजन आहे ना, तो अशा कार्बनला जोडा जो सेकंडरी कार्बन आहे. तर मला एक सांगा, पहिला कार्बन आणि फोर्थ वाला कार्बन याला मी सेकंडरी कार्बन म्हणू शकतोय का? नाही. No. मग मला सांगा, सेकंडरी कार्बन कुठे आणि किती आहेत? पण आहेत. हे मधले 2 जण आहेत ना, ते मधले 2 Two जण आणि कुठले कार्बन three. आहे? हां, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3 ला आपण काय बोलणार? कार्बन नंबर 2 अँड कार्बन नंबर 3 इट इज कॉल्ड एज सेकंडरी कार्बन. मग त्या दोघांपैकी कुठल्याही एका कार्बनला काय जोडून द्या? क्लोरीन जोडून द्या. आता हे झालं सेकंडरीचं काम. 4 कार्बन दिसतंय म्हणजे ब्युटिलचा रोल झाला. क्लोरीन पण दिसतं म्हणजे क्लोराईड झाला. आता रेस्ट ऑफ द पार्ट फक्त हायड्रोजनला बॅलन्स करा. CH3, CH2, CH अँड CH3. हे जे स्ट्रक्चर मी आता काढलंय, या स्ट्रक्चरला बोलतात सेकंडरी ब्युटिल क्लोराईड. सेकंडरी ब्युटिल क्लोराईडलाच आपण काय म्हणतो? बघा इकडे, त्यालाच आपण काय म्हणतो? 2 क्लोरोब्युटेन. मग याचा अर्थ हे सुद्धा काय झालं? सेकंडरी. नावं सांगते ना सेकंडरी. तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज पण नव्हती. इथे टर्शरी शोधायचा होता आणि दिला काय त्यांनी? सेकंडरी. ह्याच्याकडे बघितल्याला कॅन्सल करा, की हा तो ऑप्शन नसणारच आहे, कारण सेकंडरी शब्द वापरलाय. आता मला सांगा, तिसरा मॉलिक्यूल आपण सॉल्व्ह करू. तिसरं स्ट्रक्चर, त्याचं नाव काय दिलं चेक करा. त्याचं नाव तुम्हाला दिलंय आयसोब्युटिल क्लोराईड. आयसोचा अर्थ काय आहे? सेकंड नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप काढला, हे झालं आयसोचा अर्थ. ब्युटिल तुम्हाला काय सांगतो? टोटल 4 कार्बन आले पाहिजे. सध्या 3 कार्बन खाली दिसतंय तुम्हाला, 1 2 3. तो चौथा कार्बन कुठे काढायचा? वरती काढा, खाली काढा, कुठे काढा. तो चौथा कार्बन पण मी ते काढला. आयसोब्युटिल. ब्युटिलचं पण मिनिंग क्लिअर झालाय. क्लोराईड. क्लोराईड म्हटलंय तुम्ही इथे सिंपल, इथे क्लोरीन जोडून द्या. बाकी फक्त हायड्रोजन बॅलन्स करा. CH3, CH, CH2. हा जो मॉलिक्यूल मी आता ड्रॉ केलाय, दिस इज आयसोब्युटिल क्लोराईड. दिस मॉलिक्यूल इज अन आयसोब्युटिल क्लोराईड. मला सांगा, आयसोब्युटिल क्लोराईडचा टाईप तुम्हाला ओळखायचा आहे. हा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे? प्रायमरी. दिस इज अन प्रायमरी. हा कोण आहे? प्रायमरी आहे. म्हणजे आता आपल्याला हा पण नाही चालणार आहे. आता फक्त एकच मॉलिक्यूल सॉल्व्ह करायचा आहे, 3 क्लोरो 3 मिथिल पेंटेन. याची आपण सुरुवात करू. मला सांगा, 3 क्लोरो 3 मिथिल पेंटेन याची नावाची सुरुवात करणं, याचं स्ट्रक्चर काढताना सगळ्यात पहिल्यांदा पेंटेनवरती फोकस करा. पेंटेन म्हटलं तर किती कार्बन? 5 कार्बन. 1 2 3 4 अँड 5. पेंटेनचा रोल संपला. पेंटेनमध्ये थर्ड नंबरच्या कार्बनला कोण आहे? क्लोरीन आहे. 1 2 3. थर्ड नंबरच्या कार्बनला कोण आहे? क्लोरीन. पुन्हा थर्ड नंबरच्या कार्बनला कोण आहे? मिथिल आहे. थर्ड नंबरच्या कार्बनला मिथिल काढला. सगळं काढून झालंय. जेवढी इन्फॉर्मेशन दिली तेवढं सगळं ड्रॉ करले आपण. आता फक्त काय, हायड्रोजन टाकून त्याला बॅलन्स करा. ओके. आणि आता चेक करा, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे, त्या कार्बनचा टाईप तुम्हाला ओळखायचा आहे. टर्शरी. टर्शरी कार्बन. Tertiary. दिस इज अन टर्शरी कार्बन. मग मला सांगा, जर हा टर्शरी कार्बनला हॅलोजन अटॅच असेल, तर या अल्किल हॅलाइडला मी काय बोललो पाहिजे? टर्शरी अल्किल हॅलाइड. जो आपल्याला शोधायचा होता. विच ऑफ द फॉलोइंग इज टर्शरी अल्किल हॅलाइड किंवा टर्शरी अल्किल क्लोराइड? सो ऑप्शन 4 इज करेक्ट. ऑप्शन 4 का करेक्ट आला सगळ्यांना समजलं का? येस सर. पुढचा क्वेश्चन. इथिल क्लोराइड इज प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड, टर्शरी अँड जेमिनल हॅलाइड? प्रायमरी. येस, इट इज प्रायमरी अल्किल हॅलाइड. इथिल क्लोराइड आपण ड्रॉ कसं करतो? CH3 CH2Cl. CH2Cl. क्लोरीन म्हणजे हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे, त्या कार्बनचा टाईप तुम्हाला ओळखायचा आहे. त्या कार्बनचा टाईप कुठला आहे? प्रायमरी कार्बन आहे. म्हणजे याचा अर्थ हे कुठल्या टाईपचं अल्किल हॅलाइड झालं? दिस इज अन प्रायमरी अल्किल हॅलाइड. दिस इज अन प्रायमरी अल्किल हॅलाइड. सो वी गो विथ ऑप्शन ए. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी अल्किल हॅलाइड? आता बहुतेक तुमच्यापैकी बऱ्यापैकी जणांना हा क्वेश्चन जमायला पाहिजे हे मला एक्सपेक्टेड आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी अल्किल हॅलाइड? ऑप्शन मी तुम्हाला देतो आहे. नीट आन्सर द्या, विचार करून आन्सर द्या. ऑप्शन 2.
ऑप्शन 2. आन्सर बदलायचं का बघा. आधी स्ट्रक्चर काढायचे असतात ते मी. आधी नेहमी परफेक्टली स्ट्रक्चर ड्रॉ करा. फर्स्ट स्ट्रक्चर मी ड्रॉ करतोय. CH3 3 टाइम्स आहे. त्यांनी तुम्हाला कंडेन्स करून दिलंय. तुम्ही त्याचा प्रॉपरली बॉन्ड स्ट्रक्चर काढा. याच्याकडे बघून सांगा हा कुठला टाइप झाला. हा झाला टर्शरी अल्किल हॅलाइड. दुसरं स्ट्रक्चर काय दिलं चेक करा. C2H5Cl. C2H5Cl म्हणजे स्ट्रक्चर कुठलं आहे. CH3 CH2 Cl. याचा अर्थ हा काय आहे सांगा मला. प्रायमरी. प्रायमरी आहे. तिसरं स्ट्रक्चर आपण सॉल्व्ह करू. CH3 2 टाइम्स आहे. म्हणजे ते दाखवताना मी असं दाखवणार. CH3 इथे आहे CH, इथे आहे CH3 आणि त्या CH ला अटॅच कोण आहे Cl. मला सांगा हा टाइप कुठला आहे. सेकंडरी. सेकंडरी. आणि चौथं स्ट्रक्चर तुम्हाला दिलं आहे. चौथं स्ट्रक्चर असं आहे CH3 CH CH3. त्या CH च्या पुढे आहे CH2 आणि CH2 ला अटॅच आहे Cl. सांगायचा टाइप कुठला आहे. प्रायमरी. इट इज प्रायमरी. कन्फ्युजन क्रिएट नका करू. प्रायमरी कस काय आला. हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन ऑदर किती कार्बनला जोडला गेलाय. हा जो कार्बन आहे ना, हा रेडवाला कार्बन, हा कार्बन ऑदर किती कार्बनला जोडला गेलाय. एकाच कार्बनला जोडलाय ना. याचा अर्थ हा Sir. कार्बनचा टाइप काय झाला. प्रायमरी कार्बन झाला. म्हणजे याचा अर्थ अल्किल हायड्राइड कुठलं झालं प्रायमरी. बघा पहिलं होतं टर्शरी, प्रायमरी, सेकंडरी, प्रायमरी. ओळखायचं कुठलं होतं सेकंडरी. कुठलं ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन सी. सो वी गो विथ ऑप्शन सी. घाई केली तुम्ही. ठीक आहे. सो स्ट्रक्चर प्रॉपरली सॉल्व्ह करा. कार्बनचा टाइप ओळखा. कार्बनच्या टाइपनुसारच तुम्हाला अल्किहाइडचा टाइप ओळखायला मिळेल. सो अकॉर्डिंग टू दिस वी गो विथ ऑप्शन 3. थर्ड ऑप्शन इज करेक्ट. पॉइंट समजला का रे पण तुम्हाला. हो सर. हो सर. ओके. पुढचा क्वेश्चन बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज जेम डायहॅलाइड म्हणजेच जेमिनल डायहॅलाइड. विच ऑफ द फॉलोइंग इज जेमिनल डायहॅलाइड. ऑप्शन 2. ऑप्शन 2. Option 4. ऑप्शन 4 पण आलाय. स्ट्रक्चर काढू आपण. फर्स्ट स्ट्रक्चर CH3 CH Br CH2 Br. सेकंड स्ट्रक्चर CH3 CH. त्याला दोन ब्रोमीन आहेत Br Br. थर्ड स्ट्रक्चर CH3 CH Br CH2 CH2 Br. and D structure CH2 CH2 Br Br. आता बघा एक मिनिट 10 मिनिटात आपलं लेक्चर परत कट होईल आपोआप. आता मला सांगा तुम्हाला मी ही कॉन्सेप्ट इन डिटेल शिकवली होती. जेमिनल अँड व्हिसिनल. जेमिनल डायहॅलाइड कोणाला बोलतात. when two halogen present on same carbon atom. when two halogen are present on same carbon atom then it is called as geminal. मग तुम्हाला ओळखायचं फक्त जेमिनल आहे. सांगा असं कुठलं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये एकाच कार्बनला दोन दोन हॅलोजन आहे. Second. So B. we go with option B. ऑप्शन B is absolutely correct. आता मला सांगा ऑप्शन बी तर ठीक आहे. ऑप्शन बी ला आपण कुठलं डायहॅलाइड बोललोय. त्याला आपण बोललोय जेमिनल. आता उरलेले ऑप्शन कुठले आहे. ए उरला आहे, सी पण उरलाय आणि डी पण उरलाय. तर मला सांगा ए, सी आणि डी यांच्यामध्ये व्हिसिनल डायहॅलाइड कोण आहेत. A आणि D. A and D. ए अँड डी. मला सांगा सी व्हिसिनल डायहॅलाइड का नाहीये.
कारण ऍडजेसंट Very good, कार्बनला सोहम. अटॅच नाही. कारण 2 हॅलोजन हे ऍडजस्टंट कार्बन ॲटमला अटॅच नाहीये. म्हणजे 2 हॅलोजन तर आहेत, पण ते शेजारच्या कार्बनला नाहीये. व्हिसिनल आपण कोणाला म्हणतो? व्हेन 2 हॅलोजन आर प्रेझेंट ऑन ऍडजस्टंट कार्बन ॲटम, नेबरिंग कार्बन ॲटम. मग याचा अर्थ हा फक्त आहे व्हिसिनल, हा सुद्धा आहे व्हिसिनल, हा तर जेमिनल आहे आणि हा जेमिनल पण नाहीये, व्हिसिनल पण नाहीये. तो सिम्पली एक डायहॅलाइड आहे, पण तो जेमिनल पण नाही आणि व्हिसिनल पण नाही. चला, एक्स्ट्रा डिस्कशन आहे. आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी, ज्याचं मी तुम्हाला सोल्युशन दाखवतो आहे ऑप्शन बी. चला, एक लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन आहे आणि याच्याबद्दल पण मी तुमच्यासोबत डिस्कशन केलं होतं, पण मला ऐकायचं की तुम्हाला ते आन्सर जमतंय की नाही जमत आहे. तुम्हाला मी इथिल अल्कोहोल दाखवलंय, त्यात मी HCl टाकलंय, ZnCl2 पण आहे, हिटिंग पण चालू आहे. तुम्हाला इथिल क्लोराईड मिळालंय प्लस वॉटर मॉलिक्यूल मिळालंय. तर तुम्हाला हे आठवतंय का की या कॉम्बिनेशनला मी काय नाव दिलं होतं? ग्रुव्स प्रोसेस. नाही, मला वेगळं नाव पाहिजे. लुकास रिएजंट. लुकास रिएजंट. त्या कॉम्बिनेशनला आपण काय बोलतो? लुकास रिएजंट. लुकास रिएजंट. आणि अजून एक महत्वाचा क्वेश्चन, लुकास रिएजंट मध्ये जे HCl असतं ते HCl डायल्यूट HCl असतं की कॉन्सन्ट्रेटेड HCl असतं? कॉन्सन्ट्रेटेड. येस, इट इज अन कॉन्सन्ट्रेटेड HCl. तर या कॉम्बिनेशनला आपण काय बोलतो? लुकास रिएजंट. आणि याच्यामध्ये आपण जो ZnCl2 टाकलाय ना, त्याच्या आधी एक शब्द असतो, फक्त इथे दिसत नाही तो शब्द. तर ZnCl2 च्या आधी कुठला शब्द असतो, कोणाला आठवतोय का? अनहायड्रस. अनहायड्रस. व्हेरी गुड. तो वर्ड कुठला असतो? अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस. अनहायड्रसचा मिनिंग कोणतरी विचारला होता, त्यांना मी सांगितलं पण होतं. अनहायड्रसचा अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये मॉइश्चर ऍबसेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? अनहायड्रस. चला, आता क्वेश्चन तर बघूया नेमकं काय क्वेश्चन आहे. क्वेश्चन तर वेगळाच निघणार आहे आता काहीतरी. In this reaction, anhydrous ZnCl2 acts as a डिहायड्रेटिंग Option एजंट. A. ऑप्शन ए इज ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण त्याच्या प्रेझेन्स असल्यामुळे इथला OH आणि इथला H हे बाहेर पडतायत. H आणि OH बाहेर पडताय. H आणि OH बाहेर पडतायत म्हणजेच कोण बाहेर पडतंय? H2 बाहेर पडतोय. मग ज्या रिएजंटमुळे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतोय अशा रिएजंटला काय बोलतात? डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट. बघा, तुम्ही असं कधी ते ऐकलं असेल ना, उन्हाळ्यामध्ये बघा, उन्हाळ्यात आपल्याला खूप तहान लागते, आपण खूप पाणी पितो आणि आपण कधी कधी खूपच जास्त आजारी पडलं का डॉक्टर काय सांगतात की बॉडीचं डिहायड्रेशन झालंय, थोडं नारळ पाणी प्या, ग्लुकोज पाणी प्या, सावलीत थांबत जा, उन्हात जात नका जाऊ, असं डॉक्टर सजेस्ट करतात. कारण आपल्या बॉडीचं काय झालं असतं? डिहायड्रेशन झालेलं असतं. मग डिहायड्रेशन झालं म्हणजे बॉडीमधून वॉटर मॉलिक्यूलचा काय झालाय? लॉस झालाय बिकॉज ऑफ हिटिंग प्रोसेस. मग तसं या केसमध्ये सुद्धा वॉटर मॉलिक्यूल निघाला. वॉटर मॉलिक्यूल निघाल्या म्हणजे इथिल अल्कोहोलचं डिहायड्रेशन झालं आणि ते डिहायड्रेशन कोणामुळे झालं आहे? बिकॉज ऑफ ZnCl2. Because of ZnCl2 there is a dehydration takes place. So for this question we go with option A. Next, ethyl alcohol, that is a C2H5OH, reacts with PCl5 to form option A, B, C and D. ऑप्शन ऑप्शन ए इज करेक्ट. कशी रिएक्शन झाली ते समजून सांगतो. बघा, रिएक्शन तुम्हाला मी अशी दिली होती, CH3 CH2OH प्लस याच्यामध्ये आपण टाकला होता PCl5 आणि तुम्हाला आठवत पण असेल बरं का, SOCl2 PCl3 PCl5 HX आणि काल परवा आपण X2 वाला पण घेतला होता बहुतेक. अशा 4-5 रिएक्शन आपण घेतल्या होत्या, आठवतं का? आणि यांची मी तुम्हाला 3दा एक्सप्लेनेशन दिले होते. प्रत्येक सेटला मी 3 टाइम्स रिवाइज केलं होतं. इथे काय करतो आपण? OH ला रिप्लेस करायचं, तिथे Cl टाकायचा. मला सांगा प्रॉडक्ट तुम्हाला काय मिळणार? CH3 CH2 Cl प्लस. चला, मला आज इंटरेस्ट बाय प्रोडक्ट मध्ये पण आहे. बाय प्रोडक्ट मला कोण सांगेल याचा आज? HCl POCl3. व्हेरी गुड. तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळणार HCl प्लस तुम्हाला अजून एक बाय प्रोडक्ट मिळणार POCl3. आणि POCl3चं नाव पण मी तुम्हाला सांगितलं होतं. Phosphorus oxychloride. व्हेरी गुड. फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड. फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड.
इट इज कॉल्ड एज फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड POCl3. ओके, सो अशी रिॲक्शन होती. मग तुम्हाला प्रॉडक्टचं नाव विचारलंय, प्रॉडक्टचं नाव काय आहे? इथिल क्लोराइड. सो वी गो विथ ऑप्शन ए, इथिल क्लोराइड. बस ही त्याची रिॲक्शन आहे, तुम्हाला मी दाखवली आहे. ओके, सो दिस इज अन इथिल क्लोराइड. दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, the following cannot be used for the preparation of ethyl chloride. Which of the following cannot be used for the preparation of ethyl chloride? असं कोण आहे जो आपण इथिल क्लोराइडला बनवण्यासाठी नाही वापरत? ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवतोय. PCl3, PCl5, H2Cl2, SOCl2. थर्ड. S2Cl2. येस, ऑप्शन 3 इज करेक्ट. कारण हे तर आपण सगळे वापरून झालेत ना आपले, हे आपण सगळे यूज करून झालेत आणि यांच्या प्रत्येकापासून तुम्हाला इथिल क्लोराइड मिळू शकतोय. इथिल क्लोराइड म्हणण्यापेक्षा आपण शब्द हा वापरू ना, अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड बनवायचं असेल तर तुम्ही PCl3, PCl5, SOCl2 वापरतात, प्लस अजून HX पण वापरतात. आणि अजून तुम्हाला आठवत असेल तर आपण NaBrH2SO4 पण घेतला. आठवलं का तुम्हाला? NaBrH2SO4. येस सर. Yes, sir. ओके, आणि अजून कोणतरी सांगितलं होतं की सर एक रिॲक्शन बाकी होती, रेड फॉस्फरस. आठवलं का कोणाला तरी? रेड फॉस्फरस आणि त्यात काहीतरी X2 होता, असं काहीतरी अशी एक रिॲक्शन होती रेड फॉस्फरसची, ती पण रिॲक्शन घेतली होती आपण. म्हणजे या सगळ्यांपासून तुम्हाला अल्किल हॅलाइड मिळू शकतो, इथिल क्लोराइड मिळू शकतो. पण असं कधी मी पण नाही ऐकलंय, तुम्ही पण नसेल ऐकलं. आणि तुम्ही आन्सर कुठल्या बेसिसवरती दिलं मला माहिती. तुम्ही आन्सर का दिलंय? कारण तुम्ही PCl3 ऐकलंय, PCl5 ऐकलंय, SOCl2 ऐकलंय, पण तुम्ही S2Cl2 मागच्या 4-5 दिवसात ऐकलंच नाहीये. आणि म्हणून तुम्ही काय सांगितलं? येस, वी गो विथ ऑप्शन सी. सो हरकत नाही, लॉजिक तुमचं कुठलं पण असेल, आन्सर बरोबर येण्याचे मतलब आहे. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर जास्त पुढे गेलो आपण. कुठे गेला तो क्वेश्चन आपला? खूप पुढे गेलो आपण. ठीक आहे, किती नंबर होता? हा, बस. चला, हरकत नाही, आपण 13 पर्यंत आपण पोहोचलोय आजच्या लेक्चरला. ओके, हरकत नाहीये. मॉलिक्युलचा आन्सर मी तुम्हाला दिला आहे. मॉलिक्युल कुठला आहे? दॅट इज S2Cl2. इथेपर्यंत इनफ आहे. याच्या पुढचं बाकी सगळे लेक्चर्स आपलं उद्या बाकीचं कंटिन्यू करू. उद्या पुन्हा मी तुम्हाला पुढच्या रिॲक्शन सॉल्व्ह करून देईल. पण लक्षात घ्या, MCQ सॉल्व्ह करताना तुमच्या माइंडने तुम्हाला जे आन्सर दिलं आहे की आपल्याला काही ना काही डिफिकल्टी येत आहेच. याचा अर्थ फक्त लेक्चर करू नका, तर सेल्फ स्टडी पण करा. हे आजच्या लेक्चरवर तुम्हाला कळलेलं आहे. तर जे आपलं पुढचं लेक्चर असेल ते त्या लेक्चरला आपण रिॲक्शन्स पण बघू आणि जमलं तर काही MCQ पण सॉल्व्ह करू. ओके, सो आजचं सेशन आपण इथे स्टॉप करतोय. समजलं आजचं सेशन सगळ्यांना? हो येस सर. सर. येस, ठीक आहे. Yes, sir. चला, मी मीटिंग एंड करतो इथे. बाय एव्हरीवन, टेक केअर. बाय सर. येस, बाय.